आज आपण बनवणार आहोत भरली ढोबळी मिरची। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। ही ढोबळी मिरची एवढी टेस्टी बनते ना, तर तुम्ही अशाच पद्धतीने बनवणार। तर सगळ्यात आधी मी 5 ते 6 बारीक छोट्या छोट्या ढोबळी मिरची घेतल्या आहेत। हिरवेगार अशी घ्यायची आणि मीडियम साईज घ्यायची आणि छोटी छोटी घ्यायची आणि एक ढोबळी मिरचीला मी सेंटरमधून कट करून घेतला आहे आणि असे 4 पार्ट्स होतील असं कट केलं आहे। तुम्ही बघू शकतात असे 4 पार्ट्समध्ये कट केलं आहे। त्यानंतर ह्या प्रत्येक मिरचीला मी थोडं थोडं मीठ भरून घेतलं आहे। त्या मिरचीमध्ये मीठ भरल्याने काय होतं, मिरचीची टेस्ट खूप छान लागते, खाताना मिरची खूप टेस्टी लागते। अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये थोडं थोडं मीठ भरून घ्यायचं आहे। थोडं मीठ भरल्यानंतर ह्या मिरचीमध्ये मसाला भरण्यासाठी भाजलेले शेंगदाणे, किसलेलं खोबरं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडासा काळा मसाला आणि थोडं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकून बारीक असा मसाला तयार करून घ्यायचा। जास्तही बारीक नाही करायचा आणि जास्तही जाड नाही ठेवायचा। मी दाखवते अशा पद्धतीने मसाला बारीक करून घ्यायचा। त्यानंतर हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। त्यामध्ये ॲड करायची भरपूर अशी कोथिंबीर आणि हा सगळा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा मसाला छान मिक्स करायचा। त्यानंतर प्रत्येक मिरचीमध्ये थोडा थोडा मसाला हा भरून घ्यायचा। मसाला थोडा दाबूनच भरायचा, जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही। काय होतं, आपण मिरची पलटताना मसाला बाहेर येण्याची शक्यता असते, पण अशा पद्धतीने तुम्ही मसाला छान दाबून भरल्यावर कुठलाही मसाला बाहेर येत नाही। त्यानंतर सगळ्या मिरच्यांमध्ये अशा पद्धतीने छान मसाला भरून घ्यायचा। त्यानंतर एका कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून घ्यायचं आणि एक एक मिरची त्या तेलामध्ये सोडून द्यायची। इथे मी नॉनस्टिकची कढई घेतली आहे। नॉनस्टिक कढई घेतल्यामुळे मिरच्या खाली चिकटणारही नाहीत आणि छान क्रिस्पी होतील। त्यानंतर वरतून प्रत्येक मिरचीवर मी थोडं थोडं तेल सोडून दिलं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं मिरच्या छान शिजू दिल्या। 5 ते 10 मिनटानंतर या मिरच्यांना परत पलटून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली चिकटणार नाही। या सगळ्याच मिरच्यांना मी पलटून घेतलं आहे। तुम्ही बघू शकतात मिरच्या खालून छान क्रिस्पी होत आहेत। त्यानंतर यामध्ये जो मसाला उरला होता तो मसाला मी वरतून थोडा थोडा टाकून दिला आहे आणि छान मिक्स करून घेतलं। अजून एकदा 5 ते 10 मिनटं यावर झाकण ठेवून मिरच्या छान क्रिस्पी होईपर्यंत शिजू द्यायच्या। तुम्ही बघू शकतात किती छान मिरच्या तयार झाल्या आहेत आणि वरतून ॲड करायची कोथिंबीर आणि लगेचच गरमागरम सर्व करा। तुम्ही ही ढोबळी मिरची भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबतही खाऊ शकतात। खूप टेस्टी लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। एन्जॉय। बाय बाय।